दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह अमित शहांवर जोरदार निशाणा साधला। महाराष्ट्रात गुजराती आणि मराठी वाद कधीच नव्हता, पण गुजराती ठग तिथे बसलेले आहेत। त्यांनी संपूर्ण देशात गुजरात आणि देश अशी एक भिंत बांधली आहे, अशी टीका ठाकरेंनी केली। तर वाराणसीत ते का मागे पडले, अयोध्येत का हरले, ही कारणं तुम्ही तिथल्या लोकांना विचारा, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला। दरम्यान याला देवेंद्र फडणवीसांनी एक प्रत्युत्तर दिलंय। फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्ह न देऊ, असं फडणवीस म्हणाले। मराठी असा वाद कधीच नव्हता आणि तो होऊ नये अशी आमची इच्छा आहे। पण तुमच्याच भाषेत तुम्ही जे सांगितले की दोन गुजराती ठग जे तिथे बसलेत, एक मान्य करावंच लागेल की त्यांनी केवळ मुंबईमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात गुजरात आणि देश अशी मध्ये एक भिंत बांधलेली आहे। अयोध्येमध्ये का हरले, वाराणसीमध्ये का पाठी गेले? आता अयोध्येमधली लोक ही काही हिंदुत्ववादी नाहीयेत का, जिथे राम मंदिर बांधलं? मग अयोध्येत जिथे राम मंदिर बांधलं, घाईघाईत बांधलं, गडकं बांधलं, निवडणुकीच्या आधी एक उरकायचं म्हणून तो कार्यक्रम उरकला, एवढं होऊन सुद्धा तो तिथला राम तुम्हाला का पावला नाही? 50 कोटी लोकांना गॅस सिलेंडर दिले, तुम्हाला सगळ्यांना काय वाटेल मला नाही मिळालं, पण यांचा फोटो आहे, मोदींचा फोटो आहे, सरकारी जाहिरात आहे, सरकारवरती नसल्या तरी सरकारच्या जाहिरातीवरती अजून लोकांचा विश्वास आहे। मग 50 कोटी लोकांना मला नाही मिळाले, पण 50 कोटी म्हणतात म्हणजे बाजूच्यानं मिळालं असेल, बाजूच्या गावात विचारलं तर मला नसेल मिळालं पण ह्याला मिळालं असेल। हे असं प्रत्येकाला वाटत, म्हणजे जे नरेटिव्ह म्हणतात ना, फेक नरेटिव्ह, हे जाहिरातीच्या माध्यमातून हे बिघाडी सरकार दाखवते तुम्हाला। लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षाशी हारलो नाही, कुठल्याच विरोधी पक्षामध्ये आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती। आम्हाला हरवलं ते चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह नावाचा, त्या फेक नरेटिव्हने आम्हाला त्या ठिकाणी पराजित केलं। देशामध्येही आपण लोकसभा जिंकलो, पण आपली काही जागा कमी झाल्या, याचं कारण फेक नरेटिव्ह होता। पण ज्या दिवशी हे आपल्या लक्षात आलं, महाराष्ट्रासहित देशामध्ये आपण ठरवलं आता फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्हने आपण देऊ, थेट नरेटिव्हने।